आम्ही ना आता जो गोला खाल्लाय ना, तर त्या आधी आम्ही पाणीपुरी पण खाल्ली. आधी आम्ही पाणीपुरी खाल्ली, आईच्या घरून निघालो. आम्ही अंबरनेरला आलोय. अंबरनेरला आधी आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर माझे ननंदबाई राहतात अंबरनेरमध्ये. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. 1 तास आम्ही त्यांच्याकडे बसलो आणि तिकडून आल्यानंतर आम्ही खाणार होतो गोला. ऍक्च्युली इकडे ना म्हणजे गोला जो आहे ना तो फेमस आहे इथला. असं प्लेट, आईस प्लेट म्हणून असं बरेच वेगवेगळे खूप दुकानं आहेत तिकडे. आणि मी माझी जी मैत्रिणी आहे ना, म्हणजे माझ्या काही मैत्रिणी आहेत माझ्या सोसायटीमधल्या, तर त्या आम्ही नेहमी जेव्हा आपण असं गप्पा मारत बसलेलो असतो की आम्ही मुलांना खेळून खाली घ्यायला येतो आणि मुलं खेळतात छान, आम्ही गप्पा मारतो, तेव्हा आपण आता जरी ते आमच्याच आता फागणे म्हणा, आमचं गाव म्हणा किंवा अंबरनेर, हे सगळं खानदेश म्हणलं की आपल्याला सगळे एरिया माहिती असतात. तर ना असं बोलता बोलता ते खूप वेळ सांगायची की तू जाशील ना अंबरनेरला, तुझ्या ननंदबाई राहतात, तू गेली ना तर तू एकदा नक्की ना आईस प्लेट खाऊन बघ, खूप मोठी असते, खाल्ली जात नाही, इतकी टेस्टी असते, असं तसं. आम्ही मागच्या 2-3 वेळापासून प्लॅन करतोय, जेव्हा पण आलो ना आम्ही की अंबरनेरला येऊ आणि ती आईस प्लेट खाऊ असं. पण आमचं ते प्लॅन सक्सेसफुल होतच नव्हतं. आता म्हणजे आम्हाला आता इकडे सासरी जाण्यासाठी, माझ्या माहेरून आम्ही निघालो ना, तर सासरी जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक अंबरनेर कडून जातो आणि एक तिकडे एरंडोल वगैरे, तुम्ही जे या साईडचे असाल तर तुम्हाला कळेल, तर तिकडून पण रस्ता आहे. प्रत्येक वेळा काय तो डायरेक्ट हायवे असतो, तिकडे गाडी एकदम सप एकदम पटापट चालली जाते. सो प्रत्येक वेळा असं होतं की तिकडून जरी यायचं म्हणलं ना तरी पण आम्ही त्या रस्त्याने येऊन जातो, नाहीतर मग जाताना पण त्या रस्त्याने जातो. पण आज तर ठरवून घेतलं कुछ भी हो जाए, आईस गोळा तर खायचाच आहे आज. आणि ऍक्च्युली काय झालं, मी ना तो पिंक वाला घेतला होता ना, तर त्याचं पिंक आणि ऑरेंज दोघं घेतलेले. तर काय होतं, पिंकचं काय होतं, ते असं पेडाचा चुरा केला कसं बनतं तसं बनत होतं आणि आईसचा बिलकुल फ्लेवर नाही लागत होता. आणि ऑरेंज जे होते त्याचे ऑरेंजचा पण फ्लेवर येत होता आणि याचा पण फ्लेवर येत होता. कसला? आईसचा. इन शॉर्ट तिचं असं म्हणणं आहे की तिला ऑरेंज फ्लेवर जास्त आवडला, ना की स्ट्रॉबेरी वाला. आणि एक आईस प्लेट घेतली होती जसं मी तुम्हाला दाखवलं, 1 नंबर. तुम्ही जर कुठे अंबरनेरच्या आसपास राहत असाल तर नक्की ट्राय करा. आणि आता प्रियाचे पप्पा गेले होते, कचोरी घेतली. कचोरी आणि काय आणलंय? कांदा कचोरी आणि काय बालुशाही. यात बालुशाही आहे आणि कांदा कचोरी. म्हणजे आमचं रात्रीचं जेवण जे आहे ते हे कांदा कचोरी आणि बालुशाहीच्या सोबत काहीतरी खिचडी वगैरे बनवायची मस्त आणि हे खाऊ. मला बालुशाही आवडते. चला आता आम्ही परत प्रवासाला सुरुवात करतोय. जवळपास तरी 1-2 तास लागेल काय हो? 2 तासात पोहोचू आम्ही. 50 किलो. इथून 50 किलोमीटर आहे का? इथून 30 किलोमीटर आहे. तुम्ही मला 2 कॅल्क्युलेशन दिले होते येताना, एक 31 आणि एक 36. एरंडोल पर्यंत 30 आहे. आता एरंडोल थोडी लागेल आपल्याला, बरं जेट तर आहे आम्हाला तासभर आहे पोहोचायला. आणि सायंकाळच्या आधी आम्ही, हो ठीक आहे, सायंकाळच्या आधी आम्ही पोहोचून जाऊ. बघूया तिकडे जितकं काही शेअर करता येईल तितकं आम्ही करतो तुमच्या सोबत. सो व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा. ना तेलाची फॅक्टरी आहे, म्हणजे इथे तेल बनतं. एरंडोलला तेल बनतं शेंगदाण्याचं, अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराचं. तर आता आम्ही तिकडे चाललोय ना सासरी, तर तिकडे तेल घेऊन जातोय. बऱ्यापैकी जे ह्या एरियामध्ये लोक राहतात ना, तर ते इकडूनच तेल घेणं प्रेफर करतात, कारण थोडं रिझनेबल प्राईसमध्ये पण मिळून जातं. बल्कमध्ये घ्यायचं असेल तर घेतात इकडची लोक. सो आता गाडी होती तर आम्ही इकडून घेतलं जातं. ॲक्च्युली 15 काय 5 लिटरची घेतली ना आपण, 5 लिटरची कॅन. पण हे रिफाइंड असतं का काय? रिफाइंड की कोल्ड प्रेस, वूड प्रेस? रिफाइंडच असेल ना. माझा सुद्धा रिफाइंड वरून थोडा विश्वास उठला, असं वाटतं की कोल्ड प्रेस किंवा वूड प्रेस. बस का तिथे मध्ये बस कोल्ड प्रेस किंवा वूड प्रेस असं घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण इथे रिफाइंडच मिळेल. या मॅडम, हे कशाला पायी घेतली गेली? हे बघा, पिया पाय नको लो बेटा. हे अशी कॅन आहे, शेंगदाणा तेल घेतलंय. चलो. The next day. चालू आहे, मला माहित नाही माझा आवाज किती येणार आहे, पण आम्ही तर आम्ही कालच्या दिवशी आलो होतो आणि काल आम्ही सायंकाळी पोचलो. त्यानंतर स्वयंपाक वगैरे होतो, मी काहीच शूट केलेलं नाही आहे. आता आम्ही इकडे पद्मालय मंदिर आहे तिकडे आलो आहे. त्याच्या आधी पण रस्ता तिथे 12 ज्योतिर्लिंगचं आहे. सांगते ना, थांब ना ती लगेच. अगं पुढचं आहे पद्मालय, हे 12 ज्योतिर्लिंगचं आहे, दाखवते मी. आपण आलो. ही होती का पिया तेव्हा? पिया पण तू लहानशी होती तेव्हा आलो आम्ही इथे. 12 ज्योतिर्लिंगचं आहे.
मग आत पूजा करताय. बस तू खाली बस. बसायचंय, मी पण बसणार आहे. बस तू खाली बस. तर मी नाही बस. पण ते हवेने विझून जाईल लगेच. कर. ना खाली touch करायचं. हां कर. बोल काय पाहिजे. इकडून इकडून. मला थोडी माहित काय राहील तिथं. जे चांगलं दिसेल ते घे. स्लाइम भेटली तर मज्जाच येऊन जाईल. काहीतरी खेळायला पाहिजे. स्लाइम स्लाइम कुठे आलो आधी तुला सांग बरं यामध्ये? पद्मालय. अरे वा, मला वाटलं तुला आठवणार नाही. तर मी पद्मालयला आलो अरे होतो. मी ना ऍक्च्युली चला जा पुढे. इकडे कमळाला इतके छान फुलं असतात. आता एक पण नाही, म्हणजे तोडून घेतले बाकीच्यांनी विकण्यासाठी. आणि फिश पाहायला आम्ही जवळ आलो तर सगळे फिश गायब. काय का दिसला का एक तरी पिया? ते तिथे बघ खूप येते. तुम्ही बघा बाबा फिश. आणि ते तिकडे मंदिर. पिया ती कॅप घालण्यासाठी आणली तू? इतकं गरम आहे इकडे, इतकं ऊन आहे, इतकं घाम पण येतं, हवा आहे ते म्हणून छान वाटतंय जरा. मध्ये गणपतीच्या इकडे अलाउड नव्हतं, CCTV लावलं होतं तिकडे. कोणीही फोटो वगैरे काढू नये असं. अर्धा अर्धा मध्ये 2 करा. अर्धा अर्धा देऊ का? मसाला आणलाय तर दाखवते. म्हणजे पिया सकाळपासून ना तिथे चाललं होते की मम्मा टेरेसवर जाऊ का. आता तिला माहित नाही मी येते असं, पण ती करते का एवढी एक्साइटेड का होती ना ते बघूयात आपण. एकटी खेळते ती, एकटी, कोणाचीच काही गरज नाही. आता 6:30 वाजलेत. थांब ना, आता मी तुझ्यासाठी चालीवर. 6:30 वाजलेत आणि मी तिला टाइम दिला होता, पिया 6:30 वाजलेत ना की मग तू इकडे तू वर टेरेसवर जाऊ शकते. जसे 6:30 वाजले, चप्पल घालून पोरगी हजर इकडे. आणि हे पहा, प्रत्येक वेळा दाखवते मी तुम्हाला गार्डन. पाणी नाही त्यांना, तरी पहा इतकं सुद्धा पाणी नाही याच्यामध्ये, तरी किती ग्रीनरी आहे. आणि हेच अशी बकेट जरी मी पुण्याला घेऊन गेले ना तरी हे जगणार नाही, खराब होऊन जाईल तिकडे. माहित नाही असं इकडे का होतं. आता हे बघा, बिलकुल सुद्धा पाणी नाही त्याच्यामध्ये, तरी ग्रीनरी बघा. थोडं पाणी ऐक ना, टाकून. ऐक ना, एक पोरगी आहे जी माझ्या सेम टू सेम आहे, तिथे खेळते. हा. मला 2 वेळा ऐकलं. हो का? आणि ठीक आहे. तुझी तुमच्यासोबत मला काहीतरी इकडचं शेअर करता यायला पाहिजे ना, म्हणून मी इथे कसा बसा माझा मोबाईल ठेवला आहे, जो थोड्या वेळाने पडणारसुद्धा आहे, जे तुम्ही बघणार आहात. पण ना, जर उद्या माझे सासूबाई ते आमच्यासोबत आले तर मग हे झाडांना पाणी द्यायला सकाळी यावं लागेल. हा पहा मोबाईल पडला. सो मग सकाळी झाडांना पाणी द्यायला यावं लागेल, किंवा मग लेट नाईट जर आम्ही डिसाईड केलं की ते आमच्यासोबत येत आहे तर मग झाडांना पाणी द्यायचं राहून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे की हाऊ मच आय लव्ह प्लांट्स. आणि मी त्यांना आधीच सांगून दिलं की म्हटलं मी झाडांना ना भरगतचं पाणी देऊन येते. सो आपलं डिसाईड जरी झालं तुमचं यायचं, सो आपल्याला गडबड होणार नाही. आणि मी इथे तेच करते. आणि छोटी मोठी झाडं पण मी तुम्हाला दाखवते. बघण्यासारखं एवढं गरम होतंय, जेवढं कूलर समोर बसलं ना तेवढंच छान वाटतं. सो मी जास्त मला काही शूट करता आलं नाही आहे. आता लकीली मी पियाला गपचूप बघायला येणार होती, मी तिला आधी पाहून गेली, पण म्हटलं तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं म्हणून म्हटलं चला मोबाईल घेते आणि पोरगी करते काय तुम्हाला दाखवते. तर आता गोष्ट अशी आहे की आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे. आणि उद्या आमच्यासोबत मे बी
माझे सासूबाई ते पण आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांचं होणं चाललं आहे, कारण त्यांच्या म्हणजे आमच्या रिलेटिव्हमध्ये एक लग्न पण आहे, जे की अटेंड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो एवढं दूर जाऊन 10-12 दिवसात लगेच रिटर्न येणं ते पॉसिबल होत नाही. मग त्यामुळे आणि आम्ही आता यांनी आता सुट्ट्या घेतल्या, त्यामुळे यांना आता परत तेव्हा सुट्ट्या घेणं थोडं अवघड जातं. त्यामुळे यांना पण कन्फर्म सांगता येत नाही की मी तुम्हाला सोडायला येऊन जाईल असं. पण बघूयात, म्हणजे 90% तरी चान्सेस आहेत की ते आमच्यासोबत येतील असं. आणि जे मी ॲक्च्युली दमली जिन्यावर आता परत खालून वर आली तर मला ज्या भरपूर कमेंट्स यायच्या ना की तुझे सासू सासरे कधी इकडे येत नाही का. आता बघा मी इकडे आता काल दुपारपासून आलो आहे आम्ही, पण माझ्याकडून काही शूट करणं होत नाही. एक तरी गरमी, दुसरं म्हणजे ते पण कम्फर्टेबल नसतात आणि आपल्याला पण ऑकवर्ड वाटतं असं त्यांच्यासमोर कॅमेरा घेऊन बोलायला. आता जेवढं मी असं फ्रँकली इथं उभं राहून बोलू शकते, हेच जर मी त्यांच्यासमोर गेली ना तर मला काही जमणार नाही. ते मला माहीत नाही, जर ते आमच्याकडे आले तर मी तुमच्यासोबत किती काय शेअर करू शकेल. त्यामुळे मॅक्स टू मॅक्स जे आहे ते माझा फोकस शॉर्टवर राहील. कारण कोणीही असो, म्हणजे कुणीही असो, कितीही आपला जवळचा व्यक्ती, कितीही आपण त्याच्यासोबत फ्रँक वागू द्या, तो एक व्यक्ती जर आपल्या घरामध्ये वाढला ना तर आपले कामं वाढतात आणि बऱ्याच गोष्टी पण होऊन जातात. आणि आपल्यालाही वाटतं की चला इतक्या वर्षानंतर कोणीतरी आपल्याकडे आलं आहे तर आपण पण थोडा एक्स्ट्रा टाईम त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. तो सगळा टाईम जर माझा तिकडे जातो आहे तर ऑफकोर्स थोडेफार व्हिडिओ माझे कमी येऊ शकतात. सो अंडरस्टँड. मला माहीत नाही हा आता रेकॉर्ड करणारा व्हिडिओ किती छोटा आहे, किती मोठा आहे. छोटा असेल तर आम्ही उद्याचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करेल, आणि जर हा बरोबर टायमिंगवर झाला असेल तर मग मी आजचा व्हिडिओ इथेच जो आहे तो संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल, आणि बघूयात आता नेक्स्ट कसं काय माझी रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. कारण नेहमी पियाच्या पप्पा तर काही दिसत नाही, तसं तर मला नाही वाटत की माझ्या सासूबाईंनी ते पण जास्त काही व्हिडिओमध्ये दिसतील. पण तरीही काही वेगळं शेअर करण्याचा चान्स मला मिळाला तुमच्यासोबत तर मी नक्कीच शेअर करेल. आणि बघूयात काय कसं होतं, अजून पुढे छान छान शेअर करण्याचा प्रयत्न करते. चला मग व्हिडिओ मी इथे संपवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल. नक्की व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.